दुखापतग्रस्त असताना देखील 5 षटकार, ते देखील बाउंड्री लाईनला क्लिअर करत मेगा सिक्सर. विनंती करेल मी विनंती करेल सूर्यकांतजी धुळे साहेब आणि त्याचबरोबर पिंट्या धुळे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण करणला हे पारितोषिक द्यावं. मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र दिला जातोय. चला क्रिशा 11 बदलापूर टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र दिला जातोय करणला. त्याचबरोबर कॅश प्राइज देखील हँडओव्हर केलं जात आहे. या मॅचची ब्रेकिंग न्यूज एवढीच होती जोविलीकरांसाठी की करण धोरा आहे, त्याच पद्धतीनं त्याने फटकेबाजी केली. मॅचला सुरुवात होते सेकंड सेमीफायनल आणि जाऊया आपण पुन्हा एकदा कुणालजी सरांकडे. यस, इथे सामना जिंकलाय मुंबई इंडियन्स. 3 विकेटने ही मॅच जिंकली मुंबई इंडियन्सने. एकच जल्लोष, मुंबई इंडियन्सने ही मॅच 3 विकेटने जिंकली आहे. केरन पोलार्डने काय बॅटिंग केली. चला मॅच चालू करा. दोन्ही अंपायर सामन्याला इथे सुरुवात होते. कुणाल पेनकर पहिलं षटक टाकण्यासाठी तयार आणि पहिलाच फुलटोस, पहिलाच बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा षटकार. पहिल्याच बॉलवर हा षटकार येतोय. दर्जेदार बॅटिंग इथे विशाल पाटीलने सुरुवात केलेली आहे. विशाल पाटील आणि त्याच्याबरोबर ऋतिक पाटील. विशाल पाटील स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकातला हिरो आणि याही मॅच मध्ये सुरुवात. दुसऱ्या बॉलवर अपील करतायत परंतु इथे स्पष्ट नकार येईल पंचांच्या कडून देखील आणि इथे लेग बाईटचा इशारा पंचांनी कळवलाय. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 7.
7 रन आहेत. आणि याच दरम्यान कॅच पकडली जाईल. बॅट्समन इथे आउट. सहा बॉल मध्ये 6 चौकार. कालच एक विक्रम प्रस्थापित केला होता ऋतिकने आणि तो मात्र इथे आउट होतोय. मोठी विकेट. तर कमलेश येत आहेत आणि कमलेशने एक स्विफ्ट शॉट चपराक लगवली आहे मी म्हणेन बॉलरच्या. आणि याच दरम्यान हा चौकार बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 11 या आकड्यावर. विकेट पडतायत परंतु त्याची फिकीर नाहीये टीमला. जी महत्वपूर्ण सुरुवात आहे ती ते दिली जाते. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओव्हर द विकेट. आता पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु इथे शरीराचा थोडासा वेध घेतलाय. अंपायरचा इशारा येतोय. हा लेग बाईज. सुभाष पाटील आणि त्याचबरोबर आमचे जय पवार खूप चांगल्या भूमिकेमध्ये आहेत ऍज अ अंपायर. दर्जेदार पंचांची भूमिका त्यांची नेहमीच राहिली आहे. भरपूर वर्षे क्रिकेट खेळलेत आणि त्याच दरम्यान पंचांची भूमिका देखील अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये ते बजावतात. आदरणीय मंगेशजी धुळे साहेब यांचं क्रिकेटवरचं प्रेम भरपूर आहे. या परिसरामध्ये एकच नाव क्रिकेटच्या दुनियेमध्ये चालतं ते म्हणजे मंगेशजी धुळे. काल त्यांचा वाढदिवस झाला आणि याच दरम्यान आणखीन एक लोअर फुल टॉस त्याला स्वीप केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमा पार. हा षटकार. चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. तर पहिल्या ओव्हरमध्ये रन आलेत 18. ठोस सुरुवात इथे देत असताना चेंज द गेम वाढवली यावेळेला बदलापूरच्या विरुद्ध. या मॅच मध्ये ऋतिक पाटील लवकर बाद झाले ज्याने 6 बॉल मध्ये 6 चौकार मारले परंतु जो मोमेंटम आहे मॅचची रिदम आहे ती तुटलेली नाहीये. चेंज द गेम वडवलीसाठी चांगलं क्रिकेट चांगला खेळ इथे करत असताना त्यांच्या नावातच सर्व काही आहे. परंतु एका इकडे डोंबिवली परिसरातील संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बदलापूरचा मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. मॅच सर्व प्रेक्षकांसाठी मनोरंजक नक्कीच होईल. ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध आज किंग्स 11 पंजाब ही मॅच रंगली. पोलार्डने धमाकेदार बॅटिंग केली. मॅच जिंकून दिली. पाहूया तसाच सामना अपेक्षित आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली आणि शेवटच्या बॉलवर अल्जारी जोसेफने 2 रन करून मॅच जिंकून दिली. काहीसा तसाच सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशीच अपेक्षा आपण करूया. 2 मॅच मध्ये सेमीफायनल नंबर 2. यावेळेला चांगली लाईन आहे. फ्रंट फुटवर येऊन इथे मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न आरफने इम्प्रेस केलंय. या बॉलरने बॅटिंग करून दाखवली आपल्या टीमसाठी. रन केलेत. बॉलिंग करत असताना विकेट घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेला 100% एफर्ट 100% कमिटमेंट तो देतोय आणि तोच खेळाडू मोठा ठरतो क्रिकेट विश्वामध्ये. बदलापूर परिसराचं नाव
सातत्याने गाजतं क्रिकेटमध्ये देखील मागच्या मॅच मध्ये करण धुळेने दाखवलं दुखापतग्रस्त असताना कशी बॅटिंग करावी. ते रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन बाद होईल आणि यावेळेला आउट होतोय कमलेश. करण धुळेने वाटते व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. येस येस जय पवार व्हाईट बॉल. येस थँक्यू. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय पंचांनी आणि त्यामुळे रनआउट च्या स्वरूपात इथे बॅट्समन आउट झाला तरी 1 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झाले स्कोर बोर्डवर 19. रुपेश येत आहेत नवीन बॅट्समन. 19 रन आहेत स्कोर बोर्डवर. महत्वपूर्ण ही मॅच आहे दोन्ही टीम साठी. सेमी फायनल मध्ये सर्वाधिक महत्वाची विकेट जर बदलापूर टीम साठी असेल तर ती म्हणजे विशाल पाटीलची. विशालला आउट केलं मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. 4 ओव्हरचा हा सामना आहे. सेकंड ओव्हरचा खेळ. आरव पुन्हा एकदा सज्ज होईल. या बॉलरने नेहमीच विकेट काढलेल्या आहेत जेव्हा जेव्हा संघाला आवश्यकता असते आणि आता पाहूया विशाल त्याच्या विरुद्ध कशा पद्धतीने खेळतोय, त्याचा पवित्रा काय असेल. आणि तुम्ही पाहिले असेल सावध पवित्रे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नाराज आहे आरफ. हेच युद्ध आपल्याला पाहायचं होतं. हे कॉन्टेस्ट चांगलं जमेल कारण एका इकडे चांगली बॉलिंग दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग आहे. 1 रन इथे तत्पूर्वी कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 20 रन. षटक क्रमांक 2 आरफ आणि त्याच्या समोर नवीन बॅट्समन येत आहेत रुपेश. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मला वाटते थोडीशी दुखापत झाली आहे. फर्स्ट एड किट घेऊन जा. तर बॉल तयार. ओव्हर द विकेट. ओहो यावेळेला चांगली लाईन आहे परंतु थोडासा बाहेर जातोय की नाही अंपायर इथे इशारा करताय. डॉट बॉल. चांगला निर्णय इथे पंचांच्या वतीने. शेवटच्या क्षणी अखेरपर्यंत विचार केला आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू घोषित केलाय. चांगली अंपायरिंग आणि त्याचबरोबर मी म्हणेन रुपेशकडे बदल आली ते नव्हतं पहिल्या बॉलवर. खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्याच्या बॉडी पासून थोडासा बाहेर स्विंग देखील केलाय हा बॉल. आणि याच दरम्यान टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 20. अपील इथे करण्यात आली होती परंतु स्पष्ट नकार इथे दिलाय. तत्पूर्वी एक लेग बायच्या स्वरूपामध्ये रन मिळेल. रन झाले स्कोर बोर्डवर आतापर्यंत 22-22. दोन्ही टीम साठी अतिशय महत्वाची मॅच आहे. 22 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर. दुसरं षटक प्रगतीपथावर. आरफ पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. त्याच्या समोर आहेत बॅट्समन रुपेश. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा इशारा येतो हा व्हाईट बॉल.
एक्स्ट्रा रन 2 मिळतील आणि 2 धावांबरोबर टीमच्या टोटल मध्ये वाढ होईल. रन झाले स्कोरबोर्डवर 24. अंकुश लावावा लागेल, या वाईट बॉल रोकावे लागतील. टीमचा आपण विचार केला तर बदलापूर टीम क्रिशा 11 बदलापूर हा संघ त्यांच्या विरुद्ध चेंज द गेम वडवली. ही सेमी फायनल नंबर 2 जो संघ जिंकेल फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जैनुमान जोवेली प्रतीक्षेत आहे. चांगला स्ट्रोक कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 रन इथे कंप्लीट होईल. थोडंसं फंबलिंग त्याचा फायदा विशाल घेईल का आणि तसंच होतंय. 2 रन इथे विशालच्या खात्यामध्ये. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर चेंज द गेम वडवली बी. रन झालेले आहेत 26 आणि गडी बाद झालेत आतापर्यंत 2. दोन गडी बाद 26 रन. ठोस सुरुवात. सरासरीचा विचार केला तर 13च्या सरासरीने बॅटिंग इथे केली जाते. आणि खास करून एक गोष्ट सर्व प्रेक्षकांच्या लक्षात आली असेल, एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जाते. विशाल प्रत्येक बॉल नंतर आपल्या साथी खेळाडूला सांगतोय जे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आज पोलार्डने खेळलं. एक्स्ट्रा कव्हरला 2 बॉल मारलेले असताना देखील त्याने रन घेतल्या नव्हत्या. याला म्हटलं जातं क्रिकेट. अल्जारी जोसेफ त्याला माहित होतं तेवढा स्ट्रॉंग बॅट्समन नाहीये आणि शेवटच्या ओव्हरमध्ये कशी स्ट्राईक आपल्याकडे राहील हेच ते पाहत होता. परंतु अखेरच्या क्षणी त्याची विकेट गेली. मॅच मध्ये ट्विस्ट आला. शेवटच्या क्षणी 2 रनची आवश्यकता होती आणि त्यावेळेला मुंबई इंडियन्स जिंकली. हे क्रिकेट. पाहूया या मॅच मध्ये काय घडतंय. ही हायलाइट्स होती वानखेडे स्टेडियम वरून. आणि आता पुन्हा एकदा आपण येऊया या जोवेली गावामध्ये. फटका ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेट वरून काऊ कॉर्नर पर्यंत येतात. तोपर्यंत 2 रन घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असता तर वेगळं चित्र असतं. इथे 2 रन कंप्लीट केले जातील बॅट्समन रुपेश कडून. आणि रुपेश खेळाडू ताज्या दमाचा आहे. नवीन खेळाडू आहे. यंगस्टर आहे. आपल्याबरोबर विशाल आहे. त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्याचा फायदा इथे होईल. चांगली बॅटिंग दोन्ही बॅट्समन करतात. रन झाले स्कोर बोर्डवर 28. परंतु जास्त वेळ घेऊ नका विशाल, विनंती असेल, कारण या मॅच नंतर अजून फायनल आहे आणि त्यानंतर प्रेझेंटेशन. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय बॉलर. ओव्हर द विकेट, लेफ्ट राऊंड विकेट. आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. कडा घेतली. फाईन लेगला जोपर्यंत नन्ना जाईल तोपर्यंत 1 रन इथे मिळेल आणि या सिंगल बरोबर रन झाले स्कोर बोर्डवर 30. आमच्याबरोबर आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये 29 रन आहेत. 29. ओमकार जुळलेले आहेत. बॉलिंग मार्कवर सज्ज होत असताना यावेळेला फटका चांगला विशालचा. शॉर्ट स्क्वेअर लेगला. काय फिल्डिंग इथे दाखवली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. कैलासच्या माध्यमातून रन मिळते 1 आणि या सिंगल बरोबर रन झालेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 30. 30 रन. 30 रन आहेत स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर. लेफ्ट राऊंड विकेट. हा स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवेत. फिल्डर थोडासा वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर इथे करतायत आणि त्यामुळे 2 रन मिळतील. जब्बार या ओव्हर मध्ये बॉलिंग तर चांगली करतोय. जास्त रूम दिला नाहीये बॅट्समनला. सिंगल डबल येत आहेत. त्याचा फायदा मात्र नक्कीच होईल बदलापूर टीमला. जेवढ्या रन कमी बनतील तेवढ्या रन महत्वाच्या ठरतील या मॅच मध्ये. पाहूया जब्बार पुन्हा एकदा तयार. रुपेशसाठी स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेला बीट केला जाईल नन्नाला. डीप मध्ये थर्ड मॅनला फिल्डर जाईल तोपर्यंत 2 रन घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा भाग मिल्का भाग दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. 2 रन इथे ऍड होतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 34. 34 रन. ट्रॅव्हलरची जी बसची की कोणाकडे असेल, चावी कोणाकडे असेल? थँक्यू. 34 रन आहे स्कोर बोर्डवर. या ओव्हरचा आपण विचार केला तर हा शेवटचा बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार होईल. जब्बार त्याच्या समोर रुपेश. बॉल हवेत. नन्नाला बीट करून फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. याही बॉलवर 2 रन अर्जित केल्या जातील रुपेश कडून आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर रन आहेत 36. 36 आफ्टर 3 ओव्हर. 3 ओव्हरची समाप्ती. रन आहे स्कोर बोर्डवर 36. पाहूया शेवटचं षटक आता टाकण्यासाठी येतील
गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. पाण्याची मागणी होते, पाणी घेऊन चला मैदानामध्ये लवकरात लवकर. तीन ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हर नंतर 36 रन. 12च्या सरासरीने बॅटिंग केली आहे चेंज द गेम वडवलीने. सर्वाधिक महत्वाचा जर विचार केला तर 2 ओव्हरमध्ये 26 रन कंप्लीट केल्या होत्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये 10 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 18 चांगली रिदम मिळाली होती, परंतु त्यानंतर कमबॅक आरफने फक्त 8 रनचं ओव्हर आणि त्यानंतरच्या जब्बारच्या ओव्हरमध्ये रन आले फक्त 10. 3 ओव्हर नंतर 36. शेवटचं षटक टाकण्यासाठी येत आहेत बॉलिंग मार्कवर आसिफ. आसिफच्या समोर आहेत बॅट्समन विशाल पाटील. जोपर्यंत विशाल मैदानामध्ये आहे रन येतील, परंतु विशालची विकेट काढली तर रन थांबतील. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल आसिफचा, राऊंड विकेट आणि पहिल्याच बॉलवर धमाका. विशालच्या बॅट मधून मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमा पार, षटकार. पहिलाच बॉल 6 रन. चौथं षटक डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरचा पहिला बॉल 6 रन इथे अर्जित केल्यात. आता मॅच मध्ये मी म्हणेन विशालची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातले एका नामांकित स्पर्धेमध्ये मालिकावीर क्विट जिंकणारा, 3 बाईक यंदाच्या हंगामात जिंकणारा, 4 बाईक जिंकणारा हा प्लेअर मैदानामध्ये खेळतोय विशाल. दुसऱ्या बॉलवर बीट केलंय, रनआउटची संधी होईल परंतु इथे थांबवतोय बरोबर पोलार्डच्या स्टाईलने. इथे रन घेण्याचा प्रयत्न नाहीये. आज भरपूर प्रेक्षकांचे जे मुंबई इंडियन्सचे फॅन असतील, उद्या मला वाटतं व्हॉट्सअप स्टेटस मध्ये पोलार्डच दिसेल आणि आतापासून सुरुवात देखील झाली आहे. आणि इथे हुक केलाय, बॉल हवेत, फिल्डर फाईन लेग वरून धावतायत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न इथे करतोय. थ्रो खराब आहे. 2 रन इथे कंप्लीट. तिसऱ्या रन साठी इथे विशालने का प्रयत्न केला हाच प्रश्न आहे आणि ते बॅट्समन आउट. कदाचित याच्या मागे देखील विशालची वेगळी रणनीती असावी. नवीन बॅट्समन, तो देखील वेगाने रन करू शकतो अशी अपेक्षा विशालला आहे, कारण 2-2, 3-3 रन धावून भरपूर थकलेले होते बॅट्समन रुपेश. कदाचित हे त्या मागचं सत्य असावं, परंतु क्रिकेट आहे, पाहूया काय घडतंय. तिसऱ्या बॉलवर 2 रन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 44. 44. 36 होते, त्यानंतर षटकार 42. त्यानंतर 2च रन आलेत, एक डॉट बॉल आलाय. विशालच्या विरुद्ध 3 बॉलचा खेळ शिल्लक. स्कोरबोर्डवर रन आहेत 42. पण पाहिले 52च्या आसपासच्या रन देखील चेस होतात या मैदानावर. म्हणजे इथे जर 50च्या आतमध्ये थांबवलं टीम बदलापूरने तर मॅच काढू शकतात बदलापूरचा संघ. या अगोदरची मॅच त्यांनी तशी जिंकली आहे. शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला होता आसिफने, तो षटकार रिव्हर्स स्वीपचा लगवला. हायवे एंडला तो षटकार आला आणि तिथे मॅच जिंकली. जोविली गावाच्या दिशेने लगवलेला तो षटकार. यावेळेला नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय, बॉल हवेत आणि ते कॅच ड्रॉप. खराब क्रिकेट. कॅच पकडाव्या लागतील. या मुवमेंटला कॅच सोडू शकत नाही आणि आता इथे 3री रन कंप्लीट आणि विशाल स्ट्रायकिंग एंडला. एका बॉलवर काय काय घडलंय. कॅच सोडली, 2 रन कंप्लीट केल्या, तिथून बॉल सुटला, 3ऱ्या रन साठी कॉल केला, 3री रन कंप्लीट केली आणि विशाल स्ट्रायकिंग एंडला. जे पाहिजे होतं चेंज द गेम वडवलीला ते इथे मिळालंय, परंतु इथे कॅच जर झाली असती तर या 3 रन वाचल्या असत्या बदलापूर टीम साठी. 47.
2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या पहिल्या सत्रामधला 47 स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल पुन्हा एकदा आसिफ. चांगला स्ट्रोक विशालच्या बॅटमधून अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डिंग चांगली आहे. डायरेक्ट हिट जर झाला तर इथे वेगळं चित्र, परंतु 2 रन इथे मिळतील. थकवा जाणवतोय कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. टेम्परेचर कितीही म्हटलं तरी कमी झालेलं नसतं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहू शकाल अक्षरशः थकलाय बॅट्समन विशाल. 49 रन आहे स्कोर बोर्डवर, परंतु अजूनही झुंज देतोय. मला वाटते पुन्हा एकदा पाण्याची मागणी. येस, अंपायर द्यायलाच पाहिजे. पाण्याची मागणी इथे होते. लाजवाब खेळ. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करणं, गावासाठी जिद्दीने खेळणं, गावाचं नाव आज डोंबिवली परिसरातून बदलापूर पर्यंत आणणं ही मोठी गोष्ट आहे. त्याच पद्धतीने बदलापूरचे संघ देखील या परिसरामध्ये आदरणीय मंगेशजी धुळे साहेब यांच्या संकल्पनेतून अनेक स्पर्धा संपन्न होतात. त्यामध्ये लेदर क्रिकेट, इथे तर जवळपास या मैदानावर कॅम्प लागतात. त्याच्यातून एखादा प्लेयर घडावा अशी मनोमन इच्छा आदरणीय मंगेश धुळे साहेबांची नेहमीच असते. त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, त्यानंतर आपण पाहिलं असेल पावसाळी क्रिकेट स्पर्धा, त्यानंतर ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा अशफाक पटेल आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीने, त्यामध्ये शिवसाई ग्रुपच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. किती मोठ्या स्पर्धा या जोवेली गावाच्या माध्यमातून आपल्या समोर येतात आणि त्यामध्ये सर्वस्वी श्रेय एकाच माणसाचं असतं आणि तो माणूस म्हणजे आपल्या हक्काचा माणूस मंगेश धुळे. बॉल हवेत, फिल्डर येतील का, परंतु याही दरम्यान कॅच ड्रॉप. 2 रन तर कंप्लीट केलेत. आता 3ऱ्या रनसाठी विशाल जाईल का, आणि अखेर 3री रन. एकदा जोरदार टाळ्या विशाल साठी झाल्याच पाहिजेत. आणि याही बॉलवर 3 रन त्याने कंप्लीट केल्यात आणि इथे 3 रन बरोबर टीमची धावसंख्या 52-53 रनचं लक्ष्य. थँक्यू कुणाल सर, थोडं तुम्हाला थांबवतोय. एकदा टार्गेट फक्त आपण अगेन्स्ट 53 रन इथे कंप्लीट करायचे. आता बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल टीम बदलापूर. 53 धावांचं लक्ष्य आहे तुमच्या समोर, लक्षात घ्या. 53 टू विन. थँक्यू कुणाल सर. मी विनंती करतोय दुर्वाजी धुळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा आपण सन्मान करायचे. प्रकाशजी गवळी साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. दुर्वाजी धुळे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथेच्छित सन्मान करावा. प्रकाश गवळी साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. प्रकाश गवळी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. नुकताच ज्यांचं आगमन होतंय सन्माननीय बाळाराम शेठ कांबरी साहेबांचं देखील या व्यासपीठावरती आगमन होतंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. शिवसाई ग्रुप चषक 2019 मध्ये व्यासपीठावरती उपस्थित तुकारामजी मिणमिणे साहेब उपस्थित आहेत. दुर्वाजी धुळे साहेबांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करावा. तुकारामजी मिणमिणे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या मंचावरती होतोय. तदनंतर भानुदासजी देशमुख साहेब मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान दुर्वाजी धुळे साहेबांच्या वतीने केला जातोय. भानुदासजी देशमुख साहेब. तदनंतर भगवान काका धुळे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पिंट्या धुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सूर्यकांतजी धुळे साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. भालचंद्रजी खाडे साहेब, दुर्वाजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मोहनजी भालेराव साहेब जे खरवई गावचे पोलीस पाटील आहेत, त्यांचंही स्वागत, मी त्यांना सहर्ष स्वागत. काळूरामजी चोखाटे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान दुर्वाजी धुळे साहेबांच्या वतीने मात्र करण्यात येते. काळूरामजी चोखाटे साहेब. त्याचबरोबर एकनाथजी मसणे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत.
शिवसाई ग्रुप चषक 2019 मध्ये या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. एकनाथजी मसने साहेब उपस्थित आहेत व्यासपीठावरती. दुर्वाजी धुळे साहेबांच्या वतीनं त्यांचा सन्मान या मंचावरती होतोय. शिवदासजी केणे साहेब देखील उपस्थित आहेत या मंचावरती. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या सन्मानाचा स्वीकार करावा मी विनंती करतोय. शिवदासजी केणे साहेब. थँक्यू. शिवदासजी केणे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर रोहिदासजी केणे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. दुर्वाजी धुळे साहेबांना आदरणीय रोहिदासजी केणे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. रोहिदासजी केणे साहेबांचा या मंचावरती मात्र सन्मान होतोय. तर दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होईल. आपण ऐकूया पुन्हा एकदा निखिल यांचा आवाज. ज्युनियर वरून खूप चांगलं समालोचन ते या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. तर दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाऊया. तत्पूर्वी वळूया पुन्हा एकदा सन्मानासाठी समीर सोमने यांच्याकडे. त्याचबरोबर भरत धुळे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. दादांना भरत धुळे साहेब. भरत धुळे साहेबांचा या मंचावरती सन्मान होतोय. आणि मी आता विनंती करेल दुर्वाजी धुळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते खरवई गावचे पोलीस पाटील मोहनजी भालेराव साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. मोहनजी भालेराव साहेब जे पोलीस पाटील आहेत. मी धन्यवाद दुर्वाजी धुळे साहेब. धन्यवाद. मी त्यानंतर विनंती करेल गणेशजी धुळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. गणेशजी धुळे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करायचे. पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत. रोहिदास धुळे साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या शिवसाई ग्रुप चषक 2019 मध्ये मात्र होतोय. मॅचला सुरुवात झाली. तदनंतर सुरेशजी धुळे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांचाही सन्मान या व्यासपीठावरती होतोय. सुरेश धुळे साहेब. त्याचबरोबर विलासजी धुळे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान गणेशजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र व्यासपीठावर होतोय. विलासजी धुळे साहेब. त्याचबरोबर उल्हास जमदरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. अंकुश भालेराव साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. अंकुशजी भालेराव साहेब. अंकुशजी भालेराव साहेब यांचाही मंचावरती सन्मान होतोय. गणेश धुळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान होतोय या व्यासपीठावर. या दरम्यान खूप चांगला स्ट्रोक रमीज कडून. त्याचबरोबर बाळू मुंडे देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय गणेश धुळे साहेबांना. पडद्यावरती कुठेही बसू नका विनंती करतोय. हा पडदा म्हणजे या स्पर्धेचं सौंदर्य आहे. पडद्यावरती कोणीही बसू नका. जो पट्टा मात्र ठेवण्यात आलाय त्या पट्ट्यावरती कोणीही बसू नका. थँक्यू. बाळूदादा मुंडे यांचा या व्यासपीठावरती मात्र सन्मान होतोय.
एकनाथजी मस्कर साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. निखिल स्कोर 5 रन, 5 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक पहिलं जे मात्र संपुष्टात येईल. त्याचबरोबर काशीनाथजी इरमाळी साहेब देखील उपस्थित आहेत. थँक्यू. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जिथे लढत चालू आहे, संघर्ष करतोय तो क्रिशा 11 बदलापूर संघ. तो चेंज द गेम वडवली बीच्या अगेन्स्ट. ओव्हर टू निखिल. धन्यवाद सर. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होईल ऋतिक पाटील. ओ या दरम्यान बिगट चेंडू करतो हवाई सपार. टायमिंग प्रॉपर. वाघांची दहाड आणि आरबने फोडला पहाड. षटकार. 6 धावा येतील आणि 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल इन डबल डिजिट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. लाजबाब एक दर्जेदार फटका आरब शेखच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळतो. थँक्यू पाटलाक. निखिल. काशीनाथ इरमाळी साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. काशीनाथजी इरमाळी साहेब. त्याचबरोबर मोरेश्वरजी माली साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय गणेशजी धुळे साहेबांना. मी विनंती करतोय अप्पा शांताराम धुळे यांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर कैलासजी कटके देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या व्यासपीठावरती होतोय. त्याचबरोबर कटके साहेबांचा या मंचावरती सन्मान होतोय. मोरेश्वर माली साहेबांचा सन्मान. कैलासजी कटके साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होतोय. धन्यवाद गणेशजी धुळे साहेब. मी पुढील सन्मानांसाठी विनंती करेल मंगेशदादा धुळे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मान्यवरांचा मात्र सन्मान करायचंय. नुकताच ज्यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय ते आदरणीय बाळाराम शेठ कांबरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेल करतोय बाळाराम शेठ कांबरी यांना की या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. आपल्या शुभ हस्ते आपण इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांचा मात्र सन्मान घेतोय. मी विनंती करतोय बाळाराम शेठ कांबरी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करायचे. निखिल स्कोर 15 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ शेवटचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक पाटील. गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल आरब साडी. हो या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये सुरेख प्रकार क्षेत्ररक्षण. धावबाची संधी. एक सिंगल येईल. बॅकअप क्षेत्ररक्षक जो मात्र पाहायला मिळत नव्हता. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या संपुष्टात येईल. 2 षटक मैदानाच्या संपली. धावफलकावर धावसंख्या 8 ची सरासरी बनवल्यात 16. शेवटचे चेंडू 12 बनवायच्या त्या 12 चेंडूंमध्ये 37. थँक्यू. चंद्रकांतजी धुळे साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेल सन्माननीय बाळाराम शेठ कांबरी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा सन्मान करायचे. चंद्रकांतजी धुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर कमलाकरजी पाटील उपस्थित आहेत या व्यासपीठावरती, त्यांचाही शुभ सन्मान आदरणीय बाळाराम शेठ कांबरी साहेबांच्या शुभ हस्ते मात्र केला जातोय. कमलाकरजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर अखिलजी बुबेरे उपस्थित आहेत व्यासपीठावरती, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. अखिलजी बुबेरे.
कमलाकरजी पाटील शुभ सन्मान केला जातोय बाळराम शेठ कांबरी साहेबांच्या शुभ हस्ते या शिवसाई ग्रुप चषक 2019 मध्ये. अखिलजी बुबेरे सन्मानित करण्यात येत आहे. सन्मान चिन्ह एक आठवण या स्पर्धेची. त्याचबरोबर कमलाकर पाटील साहेबांचा सन्मान होतोय व्यासपीठावर. अखिलजी बुबैरे कमलाकरजी पाटील साहेबांचा सन्मान होतोय. त्यानंतर मी विनंती करेल तेजस मेंगल देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करतोय राकेश कांबरी त्याचबरोबर शिंदे मामा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. इथे प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद लुटतोय. शिवसाई ग्रुप चषक 2019 मध्ये सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. बाळराम शेठ कांबरी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान केले पाहुण्यांचे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स निखिल ठोंबरे. धन्यवाद सर. धावपल कवर धावसंख्येचे मात्र पाहायला मिळते 16. विशाल पाडेल गोलंदाजी मार्गवर आलाय आणि पहिल्या चेंडूवर विशालला मात्र यश प्राप्त होतं. नवीन फलंदाज मैदानाच्या तेल तोहित शेख उर्फ नन्ना. अशा प्रकारची कामगिरी सातत्यपूर्ण कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून जी मात्र राहिली. आरब मात्र बाद होतोय. गोलंदाज विशाल पाडेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विशाल पाडेल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. हो या दरम्यान नन्नाच्या पार मधून चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनेल. जाऊन पोहोचेल सीमा पार. नन्नाच्या पाठून निघाल्यात अग्नीच्या ज्वाला आणि बाहेर पडेल तोफेचा गोळा. खणखणीत षटकार. एक लाजवाब फटका. सेट ऑन फायर. ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आलाय की काय. पहिल्या चेंडूवर एक आक्रमक दर्जाचा फटका नन्नाच्या पॅडमधून. थँक्यू निखिल. विजयजी जाधव साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेल अशोक धुळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. विजयजी जाधव साहेबांचा शुभ सन्मान केला जातो. अशोकजी धुळे यांच्या शुभ हस्ते निखिल. धन्यवाद सर. एक आक्रमण मैदानाच्या नन्नाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि या 10 चेंडूंमध्ये 31 बनवायच्या. 10 चेंडू 31 धावा. विशाल पाडेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जो मात्र सज्ज असेल. स्ट्रायकर इनवर तोहित शेख उर्फ नन्ना. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू. इथे मात्र चेंडू डॉट असेल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. प्रत्येक डॉट चेंडू मोत्याची बिंदू असेल. चेंज द गेम वडवली बी संघासाठी. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. विशाल पाडेल. प्रशांतजी भालेराव साहेब देखील या मंचावरती उपस्थित आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल पाडेल. ओ या दरम्यान टाकला गेले चेंडू. पंचांचा मात्र अवंतरचा इशारा येतोय. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 23. धाबा लगावर शेवटचे चेंडू 9 चेंडू बनवायच्या 30. 9 चेंडू 30 धाबा. थँक्यू. मी विनंती करेल संतोषजी इरमाळी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते प्रशांत जाधव यांचा आपण सन्मान करायचे. आज त्यांचा वाढदिवस आहे. प्रशांत भालेराव साहेबांचा सन्मान होतोय. आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आणि संतोषजी इरमाळी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. ओ या दरम्यान बिग हिट. नन्नाच्या बॅट मधून चेंडू हवेत आणि कंबले चेंडू खाली. झेल झाला. फलंदाज बागारी. गुड कॅच. एक चांगला झेल जो मात्र टिपतोय. एक सुरेख प्रकारची रणनीती आहे विशाल पाडेलची. चेंडूला फ्लाईट दिली जाते आणि कमलेश कोणत्याही प्रकारच्या चुका करत नाहीये. निखिल थोडं डिस्टर्ब करतोय. काशीनाथजी गवळी साहेब आणि मारुती गवळी साहेब यांना विनंती करेल की आपण देखील मंचावरती येऊन स्थान बंद व्हायचे.
काशीनाथजी गवळी साहेब आणि मारुती गवळी साहेब. गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल. विशाल पाडेल. एक सुरेख गोलंदाजी विशालच्या माध्यमातून 2 विकेट्स मिळवल्यात. 7 धावाच्या मात्र खर्च केल्यात, त्यामध्ये 1 अवांतर. विशाल पाडेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज. रमेश ओहो, या दरम्यान टाकला गेले चेंडू. पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा इशारा येईल. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते. संघात धावसंख्या पाडेल जाऊन मात्र पोहोचते 24 या धावसंख्येवर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर पंच म्हणून कामगिरी करताना पाडेल सर, स्क्वेअर लेग पंच जय पवार सर, जे मात्र 4 दिवस अनंतनाथ कष्ट त्यांच्या माध्यमातून आहेत. त्यानंतर संपूर्ण स्पर्धा युट्यूब लाईव्ह करण्याचं कामकाज टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. ओ, या दरम्यान टाकला गेलेला चेंडू. आपल्यातून गोलंदाजी रफ्तार 30 राठ मारा विशाल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एक सुरेख प्रकारची गोलंदाजी विशालच्या माध्यमातून. 7 चेंडूच्या मात्र शिल्लक आहेत आणि या 7 चेंडूंमध्ये 29 अजून देखील बनवायच्या. 24 धावा धावपलकावर आहेत. 53 धावांचं लक्ष. चालू असलेला सामना चेंज द गेम वडवली त्यांच्या विरोधात जो मात्र संघ पाहायला मिळतोय. त्रिशा 11 बदलापूर गाव. ओ, या दरम्यान बिग हिट. चेंडू हवेत असेल. विशाल पाटील स्वतः चेंडू खाली. झेल झाला. फलंदाज बाद. एक बडे मॅच का बडा खिलाडी या खेळाडूला का म्हटलं जातं त्याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या देतोय विशाल पाटील. अप्रतिम गोलंदाजी विशालच्या माध्यमातून. नवीन फलंदाज जो मात्र मैदानाच्या येईल सागर. नवीन फलंदाज मैदानाच्या देतोय. शेवटचे 6 चेंडूचे मात्र शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 29 धावा बनवायच्यात. दोन्ही सेमीफायनल जर पाहायला गेलं तर एकतर्फी पाहायला मिळतात. जो संघ प्रथमदा फलंदाजी करतोय त्याचं वर्चस्व पूर्णपणे पाहायला मिळत आहे. शेवटचे 6 चेंडू 29. अजूनही सामना संपला नाहीये आणि या गोष्टी या मैदानाला नवीन नाहीयेत. कल्पेश गोलंदाजी मार्कवर. कल्पेश, रुपेश आणि कमलेश 3 बंधू या संघामध्ये जे मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल कल्पेश. ओ, या दरम्यान टाकला गेलेला चेंडू. कल्पेश इथं भरकटलाय. अवांतर चेंडू दंडित केलं जाईल पंचांकडून. गोलंदाजाला वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. शेवटचे चेंडू जे मात्र शिल्लक आहेत 6 चेंडू 28 धावा. ओ, या दरम्यान बिग हिट. चेंडू हवेत असेल. झेल झाला. कमले चेंडू खाली. त्याचा बंधू आहे आणि कामगिरी जर पाहायला गेली तर पाटील ब्रदर्स आज मैदानाच्या चांगल्या दर्जाची करतायत. क्रिशा 11 तू चल मी आलोच. संपूर्ण जे मात्र 11 खेळाडू आहेत आणि 11 खेळाडूंचे पाटील जे मात्र आडनाव आहे. चेंज द गेम वडवली. नावामध्ये फार मोठी ताकद. एक सर्व ज्युनियर खेळाडू आहेत परंतु जर कामगिरी पाहायला गेली तर अप्रतिम दर्जाची उभारते सितारे आहेत. चांगल्या दर्जाची कामगिरी, सातत्यपूर्ण कामगिरी नेहमीच या संघाकडून पाहायला मिळते. या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. चेंडू कव्हर करेल. लाजवाब क्षेत्ररक्षण. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 26. 26 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होता. कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाईल. कल्पेश पाटील. ओ, या दरम्यान बिग हिट. चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. शुभम पाटील झेल झाला. फलंदाज बाद.
क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षण अतिशय लाजबाब जे मात्र पाहायला मिळतंय. चेंज गेम वडवली, अप्रतिम झेल जे मात्र टिपले जात आहेत. पहिला संघ जो मात्र जय हनुमान क्रीडा मंडळ ज्युवेलिस ठरलाय फायनल मध्ये जाणारा, तर जवळ दुसरा संघ देखील चेंज द गेम वडवली बी. शेवटचे 3 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 बनवायच्या. 26 धावा आपल्याकडे आहेत. 3 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. कोणताही अवांतर चेंडू नसेल तर चेंज द गेम वडवली बी. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचे चेंडू आपल्या बॉलर मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण आणि फलंदाज माघारी. फलंदाज बाद, रनआउटची शिकार. आपल्याच बॉलर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. कल्पेश पाडेलचं फलंदाज माघारी येईल. तू चल मी आलोच. नवीन फलंदाज मैदानाच्या देतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 26 धावा. सरफराज मात्र मैदानाच्या देतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू आणि या 2 चेंडूंमध्ये विजयासाठी आवश्यकता 26 धावांची. दोन चेंडू 26 जे मात्र बनवायच्या. पुढील चेंडू. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खालील एक सिंगल येते. शेवटचा 1 चेंडू आणि 25 धावा. एक चांगल्या दर्जाची कामगिरी क्रिशा 11 बदलापूर संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पुढील चेंडू. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्रिकेट म्हटलं की कुणाला तरी हारायचं आणि कुणाला तरी जिंकायचंय. चांगल्या दर्जाचा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून जो मात्र पाहायला मिळाला. हार्ड लक क्रिशा 11 बदलापूर गाव आणि विजयी संघ तुमचं अभिनंदन. चेंज द गेम वडवली गोइंग टू द फायनल. दुसरा संघ ठरतोय फायनल मध्ये जाणारा. चला चेंज द गेम वडवली संघाचा कॅप्टन टॉच करून घ्या. 5 मिनिटं. चला चेंज द गेम वडवली संघाचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. अप्रतिम फलंदाजी आणि अप्रतिम गोलंदाजी. चेंज द गेम वडवली संघाचा कणा अर्थातच विशाल पाडेल मॅन ऑफ द मॅच. चला विशाल पाडेल बनतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चांगली फलंदाजी असेल, चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळाली. मोहनजी भालेराव साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल. मॅन ऑफ द मॅच विशाल पाडेल. एक जबरदस्त परफॉर्मन्स विशालच्या माध्यमातून. अनेक टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा या खेळाडून आपल्या कौशलतेवर गाजवल्यात. एक अप्रतिम कामगिरी विशाल पाडेल आपल्या संघाला नेऊन पोहोचवतोय. ग्रँड फिनाले अर्थातच फायनल मध्ये या स्पर्धेची ग्रँड फिनाले जो आपल्याला पाहायला मिळेल. बाळासाहेब कांबरी साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल या सामन्याची. शेवटचा अंतिम सामना जो मात्र असेल. एक बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली, तर त्यांच्या विरोधात चेंज द गेम वडवली बी. या 2 संघादरम्यान जो मात्र सामना असेल. चला चेंज द गेम वडवली बी संघाचा संघनायक आणि जोवेली संघाचा संघनायक. टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील समीर सोमने सर.
मी विनंती करतोय शहबाज काका बोबेर यांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. टॉस होतोय. फायनलिस्ट दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित मंचावरती यायचंय. शहबाज काका बोबेरे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं.